नमस्कार, मी श्रीकांत उंबीकर. आपण पाहतात अनलायझर. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अनलायझरचं ॲप डाउनलोड करा. सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही द ग्रेट लीडर ऑफ प्रोपोगंडा LOP असं जी टीका व्हायला लागली त्यांचा व्हिडिओ बघा, म्हणजे मग आपल्याला त्याच्यावरती बोलता येईल. वारंवार आमच्यावरती जी टीका होते की तुम्ही राहुल गांधीवर टीका करता, तुम्हाला सत्ताधाऱ्यांचं काही दिसतच नाही. हे राहुल गांधींनी काय देत आहे का तारे तोडले ते तुम्ही आधी ऐका. अपोलो हॉस्पिटल में जाके नाम पढ़िए डॉक्टरों के, वहां पे आपको एक दलित नाम नहीं मिलेगा, एक पिछड़े वर्ग का नाम नहीं मिलेगा, एक आदिवासी नहीं मिलेगा। और कॉन्स्टिट्यूशन कहता है कि ये देश सबका है, वन मैन वन वोट, जितनी आबादी उतनी भागीदारी। कॉन्स्टिट्यूशन कहता है कि सारे के सारे लोग एक जैसे हैं, कोई कम नहीं है, सब समान है। अच्छा, मनरेगा की लिस्ट निकालिए, उसमें आपको 85% मिल जाएगा, भरा हुआ है वहां पे वो। ऐकलं. आता पहिली गोष्ट, राहुल गांधी एक गोष्ट वारंवार अशी मांडायला लागले, जिसकी जितनी हिस्सेदारी, जिसकी जितनी संख्या भारी उसकी उतनी हिस्सेदारी. लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये सगळं वाटप झालं पाहिजे. संसाधनांचं वाटप किंवा शासकीय मदतीचं वाटप ह्याच्यापुरतंही ठीक आहे. सर्वसामान्य पातळीवरच्या ज्या काही नोकऱ्या आहेत त्यांच्याही वाटपापुरतं हे ठीक आहे, की ज्या कामासाठी काही फार वेगळं असं कसब लागतं असं नाही. सामान्य पातळीवरती किमान प्रशिक्षणामध्ये जे काम करू शकतं असे कामाच्या बाबतीमध्ये तुम्ही सगळं वाटप करा. आता पुढचा जो प्रश्न निर्माण व्हायला लागला त्याच्या बाबतीमध्ये सगळ्यात मोठा संशय आहे, सगळ्यात मोठा आक्षेप, की राहुल गांधी म्हणतात त्याप्रमाणे अपोलो हॉस्पिटलमध्ये गेले, तुम्ही सगळे डॉक्टरचे नाव पहा, दलित नाहीत असं त्यांचं म्हणणं. मग काय करायचं ह्यांच्या म्हणण्याप्रमाणे? एक तर जेव्हापासून आरक्षणाचं धोरण आलं त्याच्यानंतर दलितांचा जो प्रवेश वैद्यकीय क्षेत्रात झाला, त्याच्यामधलं PG, हे सगळ्यांना हळूहळू त्याच्यातून ती बाहेर पडायला ती संख्या फार थोडी आहे. आणि त्या एखाद्या कुठल्याही क्षेत्रामध्ये, विशेषतः वैद्यकीय क्षेत्रामध्ये किंवा असे असंख्य क्षेत्र आहे की जिथं एक तुमचं जे काही तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे, तुमची हुशारी, या सगळ्याचा मिलाप करून ते तुमचं कसबपणाला लागलेलं असतं. त्या ठिकाणी तुम्ही जर किती OBC आहेत, किती दलित आहेत, किती ST आहेत, किती मुसलमान आहेत, किती हिंदू आहेत असं जर पाहणार असाल तर प्रत्यक्ष कामाचं काय? नावापुरतं कोणाला सगळी हिस्सेदारी दिल्याच्या नंतर बाकीच्या समाजामध्ये प्रचंड मोठा जो सगळा वर्ग शिल्लक राहतो. राहुल गांधी ज्याच्या नावानं बोंब कराले त्या सगळ्या सरकारी नोकऱ्या, सगळे आमदार खासदार, सगळे लोकप्रतिनिधी, आम्ही वारंवार हा मुद्दा उपस्थित केलेला आहे. ह्या सगळ्याची म्हणून संख्या 3.3 कोटीपेक्षा जास्त नाही. अजून एक थोडंसं वादासाठी 3.5 कोटीपर्यंत आपण समजू. एकूण काम करणारा वर्ग आपल्याकडे 70 कोटी इतका आहे. म्हणजे 70 कोटी लोक छोटं मोठं काही ना काहीतरी काम करतात. आणि त्यांनी केलेल्या कामाच्या जोरावरती उरलेले बाकीचे 70 कोटी, म्हणजे ज्याच्यामध्ये ज्येष्ठ नागरिक असो किंवा ज्याच्यामध्ये अपंग असो किंवा ज्याच्यामध्ये लहान मुलं असो किंवा शिकणारी तरुण मुलं असो की जे अजून कमाई करत नाहीत अशी, म्हणजे जवळजवळ 70 कोटी लोकसंख्या काही ना काहीतरी काम करते आणि त्याच्या जीवावरती उरलेली 70% लोकसंख्या जगते. 70 कोटी लोकसंख्या जगते. आता ह्यांच्या सांगण्याप्रमाणे हे जे काही सगळी बडबड करायला शासनाच्या जे हातात आहे ते फार तर तुम्ही 3.5 कोटी ज्या सरकारी नोकऱ्या आणि सरकारी नोकऱ्यांना लागून येणाऱ्या ज्या काही थोड्याफार उद्योगां वगैरे अशा गोष्टी, ह्या सगळ्यामध्ये तुम्ही ते लागू करू शकाल. जबरदस्ती कराल, कायदा कराल, भरती कराल, काय वाटेल ते करायचं ते कराल. पण एकूण 70% कामांपैकी 3.5 कोटी फक्त, म्हणजे ते 10% सुद्धा होत नाहीत. एकूण काम करणाऱ्या लोकसंख्येच्या फक्त 5%. उरलेला 95% जो वर्ग ज्या क्षेत्रात काम करतो तिथे कोण बघायला लागले की तुमची जात काय आहे, कोण बघायला लागले की तुम्ही कुठून आलेला आहात. तिथे फक्त आणि फक्त तुमचं त्या क्षेत्रातलं तुमचं जे काम करण्याचं जे कसब आहे, तुमची शैली आहे, तुमची प्रतिभा आहे, तुमची बुद्धिमत्ता आहे, तुमची मेहनत आहे, फक्त एवढंच बघितलं जातं. अक्षरशः आता मी या ठिकाणी तुमच्या समोर हा व्हिडिओ करतोय, या ठिकाणी काम करणारे 3-4 सगळे जे कर्मचारी आहेत, आमचे सहकारी आहेत, आम्ही या सगळ्यांच्या जर जाती काढत बसलो
आम्ही या सगळ्यांना त्याप्रमाणे भरती करायचं म्हणलं तर आम्हाला हे कामच करता येणार नाही, हे व्हिडिओ चालणारच नाही. या ठिकाणी जो आला त्यानं जे प्रत्येक त्याचं कामाचं दाखवलं, कसं ज्याला ते योग्य वाटलं, आम्ही त्याला काही पगार देऊ शकलो, त्याला पटलं, या सगळ्याच्या मिलाफामधून ही व्यवस्था चालते. म्हणजे 4 जणांचं एक असलेलं साधं ऑफिस चालवायचं म्हणलं तर त्या ठिकाणी तो कसं आणि किती चांगलं काम करू शकतो आणि आपण देऊ शकतो त्या पैशामध्ये, ते पाहत बसावं लागतं. जिथं एवढ्या मोठ्या मोठ्या संस्था चालवायच्या त्या ठिकाणी राहुल गांधींच्या या सगळ्या नालायकपणाच्या दृष्टिकोनातून जर असं पाहायचं ठरलं की किती दलित आहेत, किती ओबीसी आहेत, किती ST ST आहेत, तो दलित आहे म्हणून त्याला तुम्ही काम देणार आहात का तो त्या कामासाठी पात्र आहे म्हणून त्याला काम देणार आहात? म्हणजे हे लक्षात न घेता तुम्हाला सामाजिक अभिसरण करायचंय, ते एखादं काम ज्याला येत असेल तरच करता येईल ना. ज्या कोणाला प्रत्यक्ष वैद्यकीय क्षेत्रामध्ये जागा दिली तरी तो पास होऊ शकला नाही, तो पीजीची परीक्षा पास होऊ शकला नाही, पीजी जाऊ शकला नाही, पण केवळ तो विशिष्ट जातीतला आहे म्हणून त्याला तिथपर्यंत नेऊन ठेवलं. नंतर जर त्याच्या हातामध्ये शस्त्रक्रियेसाठी त्याला त्या ऑपरेशन थिएटरमध्ये हे केलं तर त्या पेशंटच्या जीवाशी खेळून बसेल ना तो. कितीतरी क्षेत्र अशी आहेत की ज्या क्षेत्रामध्ये त्या क्षेत्रातलं जे काही स्किल आहे, कसब जे आहे ते तुम्हाला आत्मसात करावंच लागतं, त्याला काही दुसरा पर्याय नाही. तुम्ही दलित आहात का ब्राह्मण आहात ह्यानं काही फरक पडत. आणि ते जर नाही केलं तर ते काम होणार नाही. ते जर काम नाही होणार तर समाजाचं भलं होणार नाही. समाजाचं भलं नाही होणार तर समाजातला जो उपेक्षित वर्ग आहे त्याचं सगळ्यात जास्त पहिल्यांदा नुकसान होतं. जर जो कमवू शकतो त्याला कमवू दिलं, त्यानं उत्पन्न निर्माण केल्याच्या नंतर त्या उत्पन्नाचं कसं वितरण करायचं हा मुद्दा समोर येईल ना. तुम्ही जर आधी ज्या कोणाला त्याच्याकडे ते कसब आहे त्याला ती संधी देईल असं वातावरण ठेवलं तर पुढे तो जाईल, आणि तो पुढे गेला तर समाज पुढे जाईल. पण त्याला बाजूला ठेवायचं आणि ज्याच्यामध्ये पात्रता नाही त्याला ढकलायचं, हा कोणी असो. अगदी हा नेहमी मुद्दा समोर उपस्थित केला जातो की जे दलित आहेत त्यांना दुसरी काही संधी नाहीये, पण जे श्रीमंत आहेत ते आपल्या नालायक पोराला जास्तीचे पैसे देऊन डॉक्टर करतातच. हो ना, आहे ना, धोकाचे ना. केवळ शुल्क भरलेला आहे म्हणून तुमचा उच्चवर्णीयाचा नालायक पोरगा जर डॉक्टर झाला तर तोही घातकच आहे. ज्याला त्या वैद्यकीय क्षेत्रातलं काही कळत नाही पण केवळ तो दलित आहे म्हणून तो त्या जागेवरती बसला, त्याला पास करायचं कसं बसं म्हणून त्याला पुढे ढकललं. दुसरा एक श्रीमंताचा सवर्ण मुलगा आहे, तोही नालायकच आहे पण पैशाच्या जोरावरती पोहोचला. दोघंही धोकादायकच आहेत समाजाला. हे फक्त केवळ अत्यावश्यक गरजा किंवा जिथं प्राणाशी खेळ म्हणून म्हणत नाही मी. कुठल्याही क्षेत्रामध्ये, ज्या मी सांस्कृतिक क्षेत्रात सध्या काम करतोय त्या क्षेत्रामध्ये दलित आणि बहुजन फार मोठ्या संख्येने. का तर त्यांच्या ते DNA मध्ये आहे, त्यांनी ते परंपरेनं त्यांच्याकडे चालत आले. जर त्याला मी ते काम करू दिलं नाही दुसऱ्या कुठल्या कारणानं, तथाकथित मला हौस आहे या व्यवसायाला आता प्रतिष्ठा आणि पैसा आहे म्हणून उच्चवर्णीय उचलले आणि त्या क्षेत्रामध्ये कोंबले तरी त्या क्षेत्राचं भलं होत नाही. मग परत पुन्हा मुद्दा तिथंच येऊन थांबतो की ज्याच्याकडे जे स्किल आहे, आपल्याकडे जी 12 बलुतेदारांची पद्धत होती त्याच्यातला सामाजिक भेदाभेदाचा, अस्पृश्य मानण्याचा, प्रतिष्ठा न देण्याचा भाग बाजूला ठेवा. सामाजिक प्रतिष्ठा न देण्याचा भाग बाजूला ठेवा. हे जर दोष दूर केले तर एखाद्या मुलाला, जसं जिम्नॅस्टिकमध्ये अतिशय छोट्या मुलांना जपानमध्ये असो किंवा चीनमध्ये असो, ज्यांना त्या जिम्नॅस्टिकमध्ये मुलांना हे करायचं आहे त्यांना अतिशय छोट्या वयात, कारण तेव्हा त्यांचं अंग वळत असतं म्हणून तिकडे घातलं जातं. गायक अगदी लहानपणापासून आपल्या मुलाला रियादाची तालीम देतो जेणेकरून तो पुढे घडावा. त्याच्यातले ज्याच्या कोणामध्ये काही असेल तर तो पुढे जातो. हे सगळं आपल्याकडे सिद्ध झालेली गोष्ट आहे. एखादा सुतार आहे तो लहानपणापासून पोराला शिकतोय, शक्यता आहे त्याच्या 4 पोरापैकी 2च पोरांनी शिकले आणि 2 पोरांना नाही शिकता आलं, ते आपण बाजूला काढूया. पण जे शिकू शकले त्यांना तर आपण ते स्किल आधीपासून दिले तर ते पुढे वाढू शकतील. नंतर तुम्ही पुढे जाऊन असं म्हणताल की नाही पण सुतारकीच्या काही जागा मात्र तुम्ही उलट सवर्ण राखीव ठेवा. का तर आता सुतारकीच्या धंद्यामध्ये बऱ्यापैकी पैसा आलाय, प्रतिष्ठा आली. सोनाराच्या धंद्यामध्ये उद्या सोनाराचा पोरगा लहानपणापासून ते काम करत असतो, त्याला प्रतिष्ठा आणि पैसा आता प्राप्त झाली म्हणल्याच्या नंतर मग आता असं म्हणायचं का की आता थोड्याशा जागा तुम्ही बाकीच्या लोकांना त्याच्यामध्ये ठेवा म्हणून. त्याच्यामध्ये संधी खुली आहे. आमच्या नात्यातली एक मुलगी त्या जे डिझाईन आहे त्याच्यासाठी काम करते आहे. उच्चवर्णीयाची ती मुलगी आहे पण ती त्या सोनार की त्या दागिन्यांचे डिझाईन वगैरे ते काम करते, कारण तिनं ते स्किल, ती कला, चित्रकला आणि बाकीच्या याच्यामधून तिनं विकसित केली. उद्या जर कोणी असं तिला म्हणलं की नाही इथं फक्त सोनाराचीच जन्मानं सोनार असलेल्याला बसूयात, जन्मानं सोनार नसलेल्यांना बाजूला काढूयात,
तर तिकडे उलटे बोंब होऊन बसेल त्याची. कुठल्याही क्षेत्रामध्ये काम करत असताना त्याची जी प्रतिभा आहे ते ओळखून त्याच्या पद्धतीनं त्याचा विकास करण्याच्या दृष्टीनं सगळ्या समाजानं प्रयत्न केला तर समाजाचं भलं होईल. सर्वसामान्य पातळीवरती ज्यांची उपेक्षा झाली त्यांची उपेक्षा होऊ नये याच्यासाठी काम करायला पाहिजे, हे बरोबर आहे. त्यांना त्यांच्या मूलभूत गरजा अन्न वस्त्र निवारा हे मिटवल्या पाहिजे, हे सगळं बरोबर आहे. पण उलट असं नाहीये. कुठल्याही वर्गातला माणूस उचलायचा आणि त्याला ह्या सगळ्या ज्या पद आहेत त्यांना तुम्ही तथाकथित सगळ्या शासकीय पातळीवरची त्याला कवच कुंडल पुरवलेली आहेत म्हणून त्या ठिकाणी जाण्यासाठी सगळ्यांची मरमर असते. एरवी जे खुलं क्षेत्र आहे ज्या ठिकाणी प्रत्यक्ष तुमची प्रतिभा सिद्ध करावी लागते त्या ठिकाणी राहुल गांधी म्हणतात तसा भंपकपणा केला तर समाजाचं कधी भलं होणार नाही. मी तर नेहमी म्हणत आलेलो, राहुल गांधी सारखा विरोधी पक्ष नेता आहे मोदींचं नशीब. ते वारंवार असं काहीतरी बोलत राहतात आणि त्याचा फायदा सत्ताधाऱ्यांना होत राहतो. इथेच थांबूया. धन्यवाद. स्वधर्म जागृतीचा विधायक बुरुज